आपल्याला ते अशक्य झालं आणि अशक्य झालेल्या स्थितीमध्ये आता चला ओळू गाई हे कशासाठी तुकोबाराय सांगतात. महाराज तर आवर्जून सांगतात तुम्हाला जीवनामध्ये जर आनंद निर्माण करायचा असला, जीवनामध्ये जर काला करायचा असला तर अगोदर काल्याच्या काय करावं लागतं, गायी ओळाव्या लागतात. अभंगाचं प्रथम चला अमृताची फळे अमृताची बी 7 दिवस कान तृप्त झाले. सुंदर असं विनोद महाराज गिरी, पुरी महाराज, अशोक महाराज अंमलेकर, कुंडलिक महाराज, राजाराम महाराज आणि सुंदर असं वादन करणारे मदंगाचार्य तबला वादक सचिन महाराज बहिणेकर यांनी भागवत महापुराणामध्ये सुंदर असं या ठिकाणी सहकार्य केलं. त्याबद्दल मंडळाच्या वतीने आणि आपणा सर्वांच्या वतीने या कलाकारांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आजही काल्याच्या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले श्रीराम महाराज गुंडेगावकर, भास्कर महाराज हिंगोलीकर आणि परिसरातील सर्व भजनी मंडळी, त्यातल्या त्यात विशेष कारण काल्याच्या कीर्तनाला गोपाळ पाहिजे आणि सगळे गोपाळ आपल्याला आज बघा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपलं काल्याचं कीर्तन पूर्ण झाल्यासारखं वाटते. म्हणून मुलांना तुम्ही खाली पाहून पाऊले खेळू नका, जरा माणसाकडे बघा जा. तुम्ही काय करायला एवढे पावलेत रंगले, एवढे पावलेत रंगले की तुम्ही वरी पाहायला तयार नाही. जोपर्यंत तुम्ही इकडे पाहत ना तोपर्यंत यांना समाधान मिळणार नाही, कारण गोपाल काला. चला ओळू. आता गायी ओळायच्या म्हटल्यानंतर महाराज कीर्तन तरी कशाला करायचं आणि त्या
गाईला सोडून तर आलो शहरात, कोणाचा ताप नको, सासूचा नको, देराचा नको, माईचा नको, बापाचा नको, हम दो हमारे दो. बाकी सगळे घरी ठेवले आणि तुम्ही सांगता गाई काय घरच्या घेऊन यायच्या का? आता घरचे कंटाळले, त्यांनी सोडून द्या. आता घरच्या शेतातल्या गायी आपण नंतर बघू, पण देवाने सांगितलं तुम्हाला जर काला करायचा असला, अर्थात का आला हा जर विचार करायचा असला, तुम्हाला जर प्रसन्न व्हायचं असेल, तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, तुमच्या चेहऱ्यावर जर प्रसन्नता निर्माण करायची असेल, तर तुम्हाला गायी ओळल्याशिवाय पर्याय नाहीच. अशा कोणत्या गायी आहेत की ज्या ओळल्याशिवाय आपण हसूच शकत नाही? हसायचं ना आपल्या सर्वांना. हे सगळा जो अट्टहास आहे, संसार असेल, परमार्थ असेल, आपण कशासाठी करतो? महिला मंडळ. कारण आता तुम्हालाच कीर्तन सांगणं भाग आहे, कारण जास्त काय माणसं नाहीत. सप्ताह कोणाचा आहे? ओंकारेश्वर महिला मंडळ. आपल्याला हसायचं आहे. हसायचं असेल तर गायी ओळाव्याच लागते, आणि रडायचं असेल तर मग आपल्या गायी मोकाट गेल्या तरी चालते. मदनाची दुःख व्हावे ऐसे कोणी न व्हावे जीवे. कारण अगोदरच या संसारात काही सामान्य दुःख आहेत का? दुःखाने पोळलेले आहोत आपण. रात्र दिवस दुःखाचा डोंगर आपल्या डोक्यावर आहे. या संसाराच्या तळमळीतून, या संसारातून कुठेतरी आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून सप्ताह असतो, म्हणून कीर्तन असतो. कारण येथे आल्यानंतर हरी भजनी हे धवळले जग, इथली प्रसन्नता वेगळी आहे. इथे एवढ्या उन्हाच्या तडाख्या सुद्धा आपल्या डोक्यावर ऊन असून सुद्धा प्रसन्नता आहे म्हणून आपण बसलो. उद्याला आपण इथं बसू. आल्यानंतर आपल्याला सद्बुद्धी निर्माण होते. मग आपण गायी वळाल्याच पाहिजे. महाराज गायी वळायचं नकावं सांगू आम्हाला. गायी गायी काय घेऊन बसले. मी एकच शेवटचं सांगतो, तुमच्या सगळ्यांना सुखी व्हायचं का? तुमच्या सुखाचा रस्ताच गायी वळण्यामध्ये आहे. म्हणून या युगात सुद्धा जगद्गुरु तुकोबार तुम्हाला गायी वळायला सांगतात. बाकीच्या गायी बाजूला ठेवा, तुम्ही इथं सुद्धा गायी घेऊनच आलेली आहेत. महाराज एकही गाय आम्हाला दिसत नाही. पूर्वीच्या काळात काल्याचं कीर्तन असतं, भागवताची दिंडी असते की एखादी तरी गाय त्या दिंडीमध्ये फिरवत होते. आता इथं ते शक्य नाही. आज झालं असतं शक्य, आपल्याकडे गाय होती. मग आता गायी ओळायच्या म्हटल्यानंतर तुम्ही प्रत्येक जणी घरी जा आणि मालकाला भांडण एक एक गाय घेऊन या. या वर्षीच्या सप्त्यात नाही तर पुढच्या वर्षी घेऊन या आणि सगळ्या गायी या मंडपात आणून बांधा. चला ओळू गाई. महाराज तुम्ही सांगितलं होतं ना, बरोबर गोरे साहेब? नाही, गायी सोबत आणल्या नाही तरीही गायी तुमच्या सोबतच आहे. कारण येथे जगद्गुरु तुकोबाराने ज्या गायीचा उच्चार केलेला आहे त्या गौ नाम इंद्रिय. इथं प्रत्येकाचे डोळे सोबत आहेत का? प्रत्येकाचे हात सोबत आहेत का? नुसते सोबतच आणले तुम्ही, पण त्याचं काम काहीच करत नाही.
कारण बाजारात तुम्ही खिशात पैसे घेऊन फिरायले, तुम्हाला दुकानदार काही विकत देईल का? नाही. तसे तुम्ही हात घेऊन आले, डोळे घेऊन आले, तोंड घेऊन आले, सगळं घेऊन आले, पण त्याचा वापर तुम्ही कुठेही करत नाही. आता हात इथं घेऊन आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? त्या हाताला वळवलं पाहिजे. करी टाळी बोला मुखी हरी नाम, टाळी बोला मुखी हरी नाम, टाळी बोला जिभेला सांगितलं पाहिजे. काय भागवत महापुराणाची रचना आहे माझा. जिभे रसत्यम मधुर सततम हितम परमं वदामि. घेई घेई माझे वाटे नाही तिथं बोलतो आणि नाही तिथं सत्यानाश. कारण सगळं बिघडते कुठं माहिती? जिवाय असं शस्त्र आहे की त्या शस्त्रासारखा वापर या संसारामध्ये दुसरीकडे कुठेही करता येत. आणि ह्याच काही आहेत, दुसऱ्या कोणत्या काही नाही. तुमचे डोळे, तुमचे हात, तुमचे पाय, तुमचे कान, यांना संयम शिकवा. यांना संयम शिकवणे म्हणजेच काही बोलणे आहे. या शरीरावर जो तुमचा कंट्रोल असेल, या शरीरावर जर तुमचा ताबा असेल, तर तुम्हाला जगात काहीही जिंकता येते एवढं सामर्थ्य या शरीराचं आहे. म्हणून तर या शरीराच्या संदर्भात संत सांगतात, शरीर कसं आहे? उत्तम आहे, चांगलं आहे. किती चांगलं आहे? तुम्हाला जर महाराजाने लाख रुपये 2 लाख रुपये समजा दिले आणि शिंदे साहेब 2 हात कापून द्या म्हटलं तर देसाल का? म्हणसाल महाराज तुम्हालाच लागले तर घ्या, आपण हात काय मागू? अहो नख सुद्धा काढून देणार ना तुम्ही. एवढं अनमोल शरीर आहे. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. एवढा चांगला देह. घरून बाहेर निघतो ना तेव्हा किती वेळ आरशात पाहतो आपण, चांगला आहे म्हणून पाहतो. मग एवढा चांगला नरदेह, या नरदेहाला जर तुम्ही राखत नसाल, तुम्हाला संसारात तोटा नको आहे. हे कोण सांगते?
अरे ज्याच्या तोंडात तोटा भरलेला आहे तो म्हणतो मला संसारात तोटा नको आहे. किती चांगली जीवन, किती चांगलं मुख आहे आणि त्याच्यात तंबाखू सोडताय तुम्ही. अरे किती चांगलं शरीर आहे, या शरीराने दूध खा, तूप खा, तुम्ही हे सगळं सोडून दिलं. हे वळायला तुकोबाराय सांगतात तुम्हाला, गायी वळायला दुसऱ्या कोणत्या गायी वळायच्या. कारण ह्या गायी जोपर्यंत ओळख ना, शरीराला जोपर्यंत तुम्ही संयम लावत ना, इंद्रियाला जोपर्यंत वळण लावत ना, तोपर्यंत तुम्ही या संसारातही काही साध्य करू शकत नाहीत आणि परमार्थातही काही साध्य करू शकत नाहीत. नाही महाराज जागच आला नाही आज, उठायलाच झाला. हे शब्द माणसाच्या मुखातून यावे अजिबात नाही. कारण माणसाने वेळेतच झोपलं पाहिजे, वेळेतच उठलं पाहिजे, वेळेतच जेवण केलं पाहिजे आणि वेळेतच आराम केला पाहिजे. हे डॉक्टर लोक हे सांगतात ना का दुसरं काही सांगतात. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला रोज गायी ओळायला सांगतात. तुमचे डोळे चांगले ठेवायचे का, हात पाय कान सशक्त ठेवायचे का, तर संनियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धय. हा तुम्हाला साधू जरी व्हायचा असेल तर या इंद्रियाला जिंकावं लागेल आणि या इंद्रियाला जिंकण्यासाठी तुकोबाराय सांगतात की या इंद्रियाला वळण लावलं पाहिजे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे कान तुम्ही ऐका रे. हाताला सांगतात टाळी वाजवा, पायाला सांगतात पाबुले चला, पाबुले चला, राम म्हणता वाट चाले, पाऊले चालते सांगण्यापुरतं, बोलण्यापुरतं. कारण ते भावगीत आहे, जगद्गुरु तुकोबारायांचं अभंग नाही म्हणून गुरुजी राम म्हणता वाटत. पायाला हाताला शिकवलं पाहिजे, बसायची सवय लावलं पाहिजे. विद्यार्थ्याला अभ्यास करायचा म्हटल्यानंतर बसायची सवय लागते. भागवत करायचं म्हटल्यानंतर त्या भागवतकाराला बसायचं तर ज्ञान लागेल. एकदा आसन मांडल्यानंतर परत त्या आसनावरून उठू नये. आम्ही 6 घंटे एका ठिकाणी बसून राहू शकतो. हा कशाचा, संनियमेंद्रिय ग्रामम, इंद्रियावर संयम पाहिजे. तुम्हाला जग जर जिंकायचं असेल तर इंद्रिय तुमच्या ताब्यात पाहिजे आणि इंद्रिय जर तुमच्या जवळ ताब्यात नसतील तर मग तुम्हाला कालाही करता येणार नाही. आणि मग एवढी फजिती आहे, एवढी फजिती आहे अभंगाचं दुसरं.
हे येण्याच्या अगोदर खूप वणवण झाली, आल्यानंतरही आपली वन 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 आहे. समजा करणं काय एवढं सोपं आहे का? पाय पिकले, सराटे आणून द्या, चाकू आणून द्या, कांदे आणून द्या, कापून द्या, बरं मागत नाही खाऊन द्या. ज्याला पुढं व्हायचं त्याला लोखंडाचे चेने पचवावे लागतात, परमार्थ करणाऱ्याने. लक्षात घ्या, चने खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपती नाचावे. बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. जसे उन्हाचे चटके वरून लागायलेत ना, अंगाला घाम फुटला, असा संसारात प्रत्येक क्षणाला संग 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 आपल्या वनवन आहे. कोण या संसारात सुखी आहे? या संसार नगरी बाजार भरला गे बाई. कशाचा? दुःखाचा बाजार आहे. सुखाचा विचार करतात. कुठेच विचार इथे संसारात करता येत नाही. या मंडपामध्ये बसल्यानंतर हवा सुटली तरच आपल्या अंगातला घाम निघून जाते. एरवी आपल्याला सावली मिळेल याचा विचार कोणीही करता येत नाही. कारण हा संसार मुळात दुःख बांधवडी आहे. हा संसार सुखाचा विचार करेल. एक प्रवासी रस्त्याने निघाला, काहीतरी पाठीमागे वाजलं. श्रीराम महाराज म्हणून पाठीमागे करून पाहिलं. पाठीमागे करून पाहिल्याबरोबर त्याला वाघ दिसला. हा उभा आहे, हा नाही बरं, कारण याला पाहून तुम्ही जाग्यावरच आहात. जंगलातला वाघ दिसला. आता जंगलातला वाघ सत्ताच्या मंडपात जर आपल्याला दिसला तर आपल्या मंडपात कोणी कार्याचा प्रसाद खाण्यासाठी येईल का? आलेले खातील का? कारण वाघाचा प्रताप हा खूप वेगळा. वाघ पाहण्याबरोबर थरथर थरथर तो प्रवासी घाबरला आणि घाबरल्यानंतर पळत सुटला. अरे बापरे, भला मोठा वाघ पाठीमागे लागला. आता पळाला पुरुष, पळून पळून दमला, पण वाघ त्याचा पिछा सोडायला तयार नाही. शेवटी काय करावं असंच गुंतपत होतं. त्यांनी विचार केला, एखाद्या पाण्यात जर आपण उडी मारली, विहीर सापडली तर गरमीही होणार नाही आणि वाघही काही करणार नाही. म्हणून विहिरीच्या काठावर गेला आणि खाली उडी पाण्यात मारायची. अरे बोलू नका, इकडे काय चाललं? खाली उडी मारायची. उडी काय अशी मारत असतात का? काय विठाला
आता आपण सगळे काम करतो पण हिळवर धाण्यावर नसतो ना. उडी मारायची पाण्यामध्ये सचिन महाराज तेवढ्यात तिथून सळसळ 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 बेलाची नागिन निघाली. निघली बापरे पाठीमागे वाघोबा आणि समोर नागोबा. आता